या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। उद्धव ठाकरेंनी औषधात कमिशन खाल्लं, नारायण राणे यांची टीका। उद्धव ठाकरेंनी औषधात कमिशन खाल्लं, नारायण राणे यांची टीका। आतापर्यंत ट्रेलर पाहिला, 4 जूनला पिक्चर बघा, नितेश राणे यांचं विधान। आणि राणेंची प्रचारसभा नसून निरोपाची सभा, हरी खोबरेकर यांचं टीकास्त्र। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात। नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार। डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली। संपर्क क्रमांक 9850 84 93 15, 8408 80 35 36 आणि 023 67 23 39 33। कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी देशासाठी भरीव काम केलं। याच काळात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औषधांमध्ये कमिशन खाल्ल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे। पाहूयात। खरं म्हणजे वैभववाडीच्या लोकांना, जनतेला, मी ज्या पक्षात आहे, जिथे आहे, माझ्याबद्दल माझी काम कार्य सांगायची आवश्यकता असं मला वाटत नाही। तुम्ही सगळे ओळखता जवळून। मी नेता कधी झालो नाही। अगदी राज्यात इथे आमदार झाल्यानंतर मुंबईत पूर्वी बीएससी चेअरमन असो, नगरसेवक होतो, आमदार झालो, मंत्री झालो, 12 वेगवेगळ्या खात्याचा मंत्री, नंतर मुख्यमंत्री आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता 6 वर्ष आणि त्यानंतर आमदार, खासदार आणि केंद्रीय। या सगळ्या पदातून विनम्र राहून कोकणाचे प्रश्न सोडवावे, कोकणी माणूस मानाने, सन्मानाने आणि आनंदाने जगला पाहिजे, जीवन जगता यायला पाहिजे, ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी मी काम केलं। मी तुमच्यातलाच आहे, मी वेगळा नाही, मी अनेक लोक साहेब म्हणून नाही, मी सेवक आहे, साहेब नाही। मुख्यमंत्री होतो तरी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे, खासदार आहे तरी देशाच्या जनतेचा मी सेवक मंत्री एवढे। आणि म्हणून आज तुम्हाला फक्त विनंती करावी, मी आतापर्यंत केलेलं काम तुमच्या समोर आहे। सिंधुदुर्गाच्या वैभववाडी कोल्हापूरला होता, मला वाईट वाटलं, कोल्हापूर का आमचे लोक आहेत, ते आपल्या जिल्ह्यातले आहेत, प्रयत्न केला तोही झाला। कोणती कामं जिल्ह्यात होत आहेत किंवा राज्यात होत आहेत आणि वैभववाडीत होत नाही, मला सांगा। प्राधान्य नितेश इथे आमदार या नात्याने नुसता नामधारी नाही, जनतेचे प्रश्न, पायाभूत सुविधा म्हणा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, सगळ्यामध्ये भांडून म्हणा, विनंती करून त्याने मिळून दिली। क्षमता आहे, क्षमता। घरी किती वेळ असतो, कुठे चालला, कोकणात चालला, कधी वैभववाडी, कधी देवगड, कधी कणकवली, कधी कुठे, नाही तर पुन्हा कुठे
दिवस रात्र जनतेला वाहून घेऊन जनतेसाठी वेगवेगळे प्रकल्प योजना आणून त्यांचं उत्पन्न वाढावं, त्याने सुखाने समाधानी जगता यावं, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची क्षमता, घरात आजारी पडले तर त्यांची औषधाची व्यवस्था, या सर्व क्षेत्रामध्ये नितेश काम करण्यामध्ये आघाडीवर. महाराष्ट्रातील विधिमंडळातील जे आमदार आहेत त्यामध्ये मी म्हणेन माझा मुलगा म्हणून आहे नितेश राणे उजवा आणि म्हणून त्याचा मतदारसंघ, आणि त्यामुळे मला मताची चिंता करायची काही कारण नाही. तुम्ही सर्वांनी त्याला जो मान देता, त्याला जे स्थान तुमच्या हृदयात दिलंय ते ऐकल्यावर पाहिल्यावर मी हेलावून जातो. हा तुमचा मोठेपणा आहे. नितेश काम करतो आणि कामाला लोकप्रियता देण्याचं काम जनता करते, हे तुम्ही सर्वांनी केलंय आणि त्यामुळे आभार म्हणायला माझे शब्द कमी पडतील अशी माझी भावना आहे. तुमच्या भावना निवडणुका येतात आणि जातात. माणसं जोपासायची असतात. लोकप्रतिनिधी लोकांसाठी जनतेसाठी काम करायचं. समोरच्याने 10 वर्षात काय केलं तुम्हाला माहिती? काही नाही होऊ शकलं, काही नाही. मला माहिती मिळाली आमच्या OLG 57% खासदार फंड महाशय खर्च करू शकले नाही. का हो? टक्केवारी मिळाल्याशिवाय फंड देत नाही. या 57% खर्च न व्हायला कारण कॉन्ट्रॅक्टरने याला फंड दिला नाही त्याच्यासाठी लागणार, आणि म्हणून याने आपला फंड कामाला दिलं नाही. रस्ते, पाणी, वीज ज्याला द्यायला हवा नाही. काय कामाचे खासदार तरी सांगावं. एक तर मगाशी नितेश बोल 14 आणि 19ला भाजपमुळे निवडून आला, मोदीमुळे निवडून आला, आणि हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटवाले मोदींना तडीपार करायला उलटीवर. उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात गेला कुठे? रामलीला मैदान दिल्लीला. आमचं सरकार आता आहे ना, 303 आमचे खासदार आहेत मोदींना पाठिंबा देणार, आणि हा मोदीला तडीपार करायला निघाला. खासदार किती? 5. ताकद किती व्हायची? उद्धव ठाकरे 5. आमदार किती? 16. या लोकसभेनंतर अजून 10 कमी होते, म्हणजे 7. आणि मोदींना अरे बहुमताचं सरकार आहे. आता या निवडणुकीत 303 वरून आम्ही 400 वर जाणार. माझ्याकडे यादी आहे. मोदी साहेबांनी केलेली काम. आपल्याकडे पण किती लाभार्थी असतील. आयुष्यमान भारत योजनेत 28,000 लाभार्थी आहेत तुमच्या तालुक्यात. PM किसान योजना 12,000 आहेत. घरकुल योजना 330 घर. उज्ज्वला गॅस 740. जलजीवन मिशन 54. मातृवंदना लाभार्थी 85. प्राधान्य कुटुंब 33,000. अंत्योदय 1559. अशा किती योजना? 54. मी आता वाचत नाही. 54 योजना गरिबांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी 54 योजना त्याने दिल्या. कोरोनामध्ये तुम्हाला माहिती किती लोक आपल्या देशात गेली? महाराष्ट्रातून गेली. मोदी साहेबांनी कोरोना काळात उपासमारी कुटुंबात चालू होती. कंपन्या बंद पडल्या, व्यवसाय छोटे मोठे बंद पडले, घरात अन्न नाही परिस्थिती. अन्न मोदी साहेबांनी काय केलं?
80 कोटी जनतेला, गरिबांना मोफत धान्य. जात पात धर्म पाहिला नाही, जनता, माझी भारताची जनता घरात चूल पेटली पाहिजे, पोटात अन्न जावं म्हणून धान्य. काय उद्धव ठाकरे 5 किलो पाठवले का कोणाच्या घरी? मुख्यमंत्री होता, हा मुख्यमंत्री झाला आणि कोरोना सुरू झाला, पायगुण बघायचं. काय दिलं कोणाला? काही नाही. उलट काय केलं? मोदींनी अन्न धान्य औषध वगैरे उपचार सगळं केलं. आणि ह्या महाशयाने औषधासाठी आलेल्या पैशामध्ये कमिशन 15% औषधातून पैसे खाल्ले. चौकशी सुरू आहे. आता केजरीवालच्या बरोबर जाईल जेलमध्ये. काय प्रवृत्तीच आहे शिवसेना? ज्या मोदींच्या नावावर मागच्या 2 निवडणुका जिंकणारी शिवसेना आज मोदींना म्हणते तडीपार. पण तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा, मोदी आपले पंतप्रधान, जगात एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. अमेरिका असो किंवा तुझा इस्रायल असो, अनेक देशाच्या अध्यक्षांनी मोदींचं कौतुक केलं. मोदींचं प्रशासन, मोदींनी अर्थव्यवस्थेत केलेला बदल. भारत 14 साली 11 नंबरवर होता जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये. आता तो 10 वर्षात 5व्या क्रमांकावर आणला मोदी साहेबांनी. 2030 ला भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 3रा क्रम. अमेरिका, चायना आणि भारत ही प्रगती मोदींनी केली. देशाला संरक्षण, काँग्रेसच्या राजवटीत 2-2.5 लाख रुपये मिळायचे. आता 5.5-6 लाख कोटी संरक्षणाला आपण देतोय. म्हणून आपली संरक्षण मजबूत आहे. पिण्याच्या पाण्यासारखा प्रश्न, घर किती नळाचं पाणी, मोदींची योजना. गॅसची महिलांसाठी योजना, मोदींची योजना. काही नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना लाभ मिळण्याचा प्रयत्न. माझ्याजवळ त्याच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म म्हणजे छोटे उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग आहेत. 7 कोटी उद्योग माझ्याजवळ आहे. कामगार 18 कोटी. हा देश प्रगतीकडे चालला. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टी दे, रिफ्रेश हमी. आतापर्यंत बिनकामाच्या खासदाराला आपण मतदान केलं. आता महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याची संधी मिळाली आहे. यावेळी वैभववाडी तालुक्यातून 80% मतदान झालं पाहिजे असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. पाहूयात. मी आल्यानंतर अनेकांची भाषणं ऐकली. आता नितेशचंही भाषण मी काळजीपूर्वक ऐकलं. त्या ऐकल्यानंतर मला वाटलं आपलं काम बोलण्याचं या मंडळींनी कमी केलं. नितेश ते एक म्हणाला एक वाक्य, चला या निवडणुकीने तुम्ही सर्वांनी वैभववाडीतून एकूण मतापैकी 70% मतं भाजप उमेदवाराला द्या. माझं पुढचं वाक्य अजून यायचं. मी 70% साठी आलो नाही, अजून 10 म्हणजे 80% मतं तुम्ही द्यावी. त्यासाठी 10% मी बोलण्याचा प्रयत्न करा. 10% मतं वाढावी यासाठी बोलण्याचा प्रयत्न. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा
कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सातलाईनचं YouTube चॅनल. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मालवण येथील झालेली प्रचारसभा नसून निरोपाची सभा होती, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राणे यांची मालवणमध्ये झालेली बैठक म्हणजे त्यांच्या राणे समर्थकांनी केलेली ती समारोपाची बैठक होती. हे कालच्या त्या बैठकीवरनं दिसून आलं. भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसले नाही. फक्त राणे समर्थक हेच त्या बैठकीमध्ये दिसले. त्यामुळे नारायण राणेंच्या समारोपाची बैठक ही त्या ठिकाणी पार पडली. खरं तर त्या बैठकीमध्ये नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली. 2004 मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी टीका केली होती, 2005 मध्ये ज्याप्रमाणे टीका केली होती की या ठिकाणी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही. परंतु तेच औषध त्यांना लागू पडलं. त्यामुळे उद्धव साहेबांसोबत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या वल्गना ते करतायत ते त्यांनी पहिलं पाहिलं पाहिजे की या ठिकाणी त्यांनी जो पक्ष स्थापन केला तो त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 9 महिन्यामध्येच या ठिकाणी विसर्जित करावा लागला. हे सत्य ते नाकारू शकतात का, हा प्रश्न या ठिकाणी आमचा आहे. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची चिंता नारायण राणे त्यांचे समर्थक त्यांच्या पितापुत्रांनी या ठिकाणी करू नये. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिक हा सज्ज आहे त्यांची शिवसेना सांभाळण्यासाठी, त्यांच्या शिवसेना वाढवण्यासाठी आणि त्यांना विजयापर्यंत पोचविण्यासाठी. खरं तर नारायण राणेंनी त्या दिवशी आल्यानंतर आपल्या समारोप समारंभामध्ये निश्चितपणे सांगितलं पाहिजे होतं की या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी काय कोकणाला दिलं. त्यांच्या मुलांच्या खासदारकीच्या त्या ट्रममध्ये त्यांच्या मुलांनी कोकणासाठी किती प्रश्न त्या संसदेमध्ये मांडले. आज खासदार विनायकजी राऊत साहेब या 10 वर्ष या कोकणच्या, या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. आणि ते नेतृत्व सर्वसामान्य कुटुंबाचं, सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करतायत. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या 10 वर्षामध्ये सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब, संसदपटू खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे मातोश्रीवर टीका करतात. खरं तर मातोश्रीने तुम्हाला घडवलं. आईसाहेब गोळेकरांसारखे नेते, आमचे गुरुवर्य यांनी तुम्हाला हाताला धरून प्रत्येक गावागावात फिरवलं. त्या ठिकाणी तुम्हाला भाषण करता येत नव्हतं. त्यावेळी बाईसाहेबांसारख्या नेतृत्वाने स्वतः लीड घेऊन त्या ठिकाणी तुमचा प्रचार केला. आणि ते सुद्धा मातोश्रीच्या आदेशाने, बाळासाहेबांच्या आदेशाने हा प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे मातोश्रीने तुम्हाला घडवलं, नगरसेवक बनवलं, आमदार बनवलं, मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं. हे विसरून या ठिकाणी मातोश्रीवर टीका करण्याचं तुम्ही काम करताय. आणि ह्याची चीड या संपूर्ण कोकणवासियांना निश्चितपणे येणार. आज जे प्रकल्प, नाणार प्रकल्प असेल, रिफायनरी प्रकल्प असेल, प्रदूषणकारी प्रकल्प जबरदस्तीने या ठिकाणी
कोकणवर लादण्याचं काम आणि त्याला समर्थन देण्याचं काम आज सन्माननीय नारायण राणे हे या ठिकाणी करतायत. त्यांची भारतीय जनता पार्टीची मंडळी करतायत. हे कोकणवासींनी बघितलेलं आहे. सिडकोसारखं मोठं संकट, सुमारे 4,500 गाव आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिडकोसारख्या प्रायव्हेट कंपनीकडे देण्याचं काम आज या ठिकाणी करतायत आणि विकासाच्या नावाखाली हा कोकण भकास करण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अनेक मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. वेळोवेळी ज्या ज्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधायचा असेल तो निश्चित साधू. परंतु काल त्यांचे सुपुत्र निलेशजी राणे यांनी एक विधान केलं होतं की या ठिकाणी या मतदारसंघ जिंकणार. खरं तर त्यांचं हे स्वप्नच राहील, त्यांच्या वल्गनाच राहतील. त्यांनी ते दिवे स्वप्नच पाहावं. कारण प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी सज्ज झाला आहे. कारण सिंधुदुर्ग रत्नागिरीचं मैदान हे गाजवणार नाही तर तुमचा बँडबाजा वाजवणार आणि भगवा गुलाल उधळून सन्माननीय विनायकजी राऊतसाहेब, संसदपटू विनायकजी राऊतसाहेब यांना पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करून संसदेमध्ये पाठवणार. यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी सज्ज झालेले आहोत. त्यामुळे कोणी जिंकणार, गाजवणार, वाजवणार, आपण निश्चित यांचा बँड वाजवणार आणि त्याच्या माध्यमातून भगवा गुलाल या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा उडणार. कोकणवासियांचा, सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून विनायकजी राऊतसाहेब पुन्हा एकदा संसदेमध्ये या ठिकाणी जाणार मांडला पाहिजे. आम्ही आमचा लेखाजोखा या ठिकाणी मांडलाच आहे. त्यांना हो असेल तर तो वाचावा. लेखाजोखा एखाद्या खासदाराने कसा मांडला पाहिजे. त्यामुळे गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा या ठिकाणी मांडला पाहिजे होता. परंतु त्यांना ते काही लेखाजोखा किंवा त्यांनी केलेलं कार्य त्यांनाच माहिती नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही, राणे समर्थकांना माहिती नाही. त्यामुळे हा लेखाजोखा ते काही मांडू शकत नाही. आपल्या मुलाचा 5 वर्ष खासदार असतानाचा लेखाजोखा हा त्यांनी मांडायला पाहिजे. तो लेखाजोखा या ठिकाणी ते मांडू शकले नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे. आणि हे सत्य कोणताही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी नाकारू शकत नाही. म्हणून कालच्या त्या समारोपाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसून आले नाहीत. हे सत्य आहे. कारण त्यांनी या ठिकाणी त्यांना केंद्रीय मंत्री केल्यानंतर त्यांची जी भाषणं आहेत, प्रश्न तामिळनाडूचा, उत्तर केरळचं, केरळचा प्रश्न असला तर उत्तर तामिळनाडूचं, हे जे काही चित्र आहे हे त्या ठिकाणी कोकणच्या जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे कोण सुसंस्कृत खासदार या ठिकाणी द्यावा हे कोकणच्या जनतेने या ठिकाणी ठरवलेलं आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. किरण उर्फ भैया सामन यांना आज उमेदवारी मिळेल असा विश्वास संजय आंग्रे यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा अजूनही उमेदवार घोषित होत नाही आहे. शिवसेनेकडून किरण सामंत यांचं नाव पुढे येत आहे, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव भाजपकडून आग्रही घेतलं जात आहे. आज शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यांच्याकडून सांगितलं की आम्हालाच उमेदवारी मिळेल असंही सांगितलं जातं आणि युतीकडून जर समजा जो कोणी उमेदवार देण्यात येईल त्यांना आम्ही निवडून देऊ असं देखील सांगितलं जातं आहे. जिल्हाध्यक्ष संजय आग्रे आपल्यासोबत आहेत. संजय आग्रे साहेब, 4 दिवसापूर्वी महायुतीचं कार्यालयाचं उद्घाटन झालं, तिथे तुम्ही उपस्थित होता. राणेंनी सांगितलेलं आहे की आपल्याला उमेदवारी मिळेल असं देखील सांगितलेलं आहे. काय सांगाल एकंदरीत तुम्ही संदर्भात? जसं राणेसाहेब म्हणतात की मला आपल्याला उमेदवारी मिळेल, तसं आम्ही आमच्या याच्या मतावर ठाम आहोत की आम्हाला 100% शिवसेनेच्या धनुष्यबाणावर किरण उर्फ भैया सामंत यांनाच उमेदवारी मिळेल. ह्या मतावर आम्ही वरिष्ठ आणि आमचे सर्व कार्यकर्ते आजपर्यंत ठाम आहोत.
कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या करण्यात आलेलं आहे. तुमच्याकडे देखील कार्यालय सुरुवातीचं हालचाली सुरू आहे. उद्या आमच्या महायुतीचं कार्यालय ओपनिंग होणार आहे. काल त्यांचंही भाजपचं असं नाही, महायुतीचंच कार्यालय त्यांनी उद्घाटन केलं. त्या उद्घाटनाला आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे पदाधिकारी गेलो होतो. भाजपच्याच कार्यालयाचं उद्घाटन केलं असं म्हणताय, पण तिथे सर्व तुम्ही सगळे नेते होता, पदाधिकारी होता, तिथे चिन्ह देखील आहे सर्व, त्याबद्दल? ते महायुतीचं कार्यालय आहे, भाजपचं असं नाही आहे. हे आम्ही उद्या मंडप वगैरे घालणार तो, पण महायुतीचंच कार्यालय असणार आहे, शिवसेनेचं असं नाही. समजा उमेदवारी सामंत यांना मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढतील? अपक्ष राहण्याचा प्रश्नच येत नाही. हा आपला शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. शिवसेनेचा इथला मतदारांचा आणि सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचे नाळ जुळलेली आहे. त्याच्यामुळे आमची आग्रही आजही मागणी आहे की हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा. जर महायुतीने राणे उमेदवार असतील तर त्यावेळी तुमची काय? जो महायुतीचा उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करणार. निश्चितच. महिला जिल्हाध्यक्ष आहेत. मॅडम, तुम्ही देखील आता कार्यकर्त्यांशी संवाद साधता. कार्यकर्ते मागणी करत आहेत की आपल्याला उमेदवारी लवकरात लवकर मिळाली, जाहीर व्हावी. काय सांगाल कार्यकर्ते? सगळ्याच कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे की आम्हाला आमच्या पक्षाचा उमेदवार मिळावा. आणि भैयासाहेबांचं नाव तर बहुचर्चेत आहे आणि त्यासाठी आमचीही आग्रहाची मागणी आहे की आम्हाला आमच्या पक्षाचाच उमेदवार मिळावा. तरीसुद्धा जर युतीने जो उमेदवार दिला तर त्याच्याशी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार आम्हाला त्यांना मतदान करायचंच आहे आणि त्यांचा प्रचारही करायचा आहे. राहिली गोष्ट ह्याची युतीच्या मंडपाची किंवा काय, म्हणजे प्रत्येकाला आपलं घर हवं असतं. त्यानुसार जरी तिथे भाजपचं असेल आणि युतीचं असेल तरी त्यांचं ते हक्काचं स्थान आहे. तसंच आमच्या शाखेच्या समोर जो मंडप असेल ते आमचं हक्काचं स्थान आहे. तिथे भाजप सेना असा दुजाभाव जरी नसणार आहे, ज्यानं असेल त्यांनी तिथे प्रत्येक मंडपामध्ये युतीतूनच बसायचं उठायचं आहे. पण प्रत्येकाला आपलं हक्काचं स्थान हवं म्हणून त्या ठिकाणी असे मंडप उभारले जातील. निश्चितच जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की आपल्याकडे जो उमेदवार महायुतीने असेल त्याला आम्ही निवडून आणू. कार्यालय कोणतंही असो, पण आमच्या हक्काचं आम्हाला स्थान पाहिजे बसण्यासाठी, त्यासाठी आपण तिथे कार्यालयाचं नियोजन करा. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभामध्ये कोण उमेदवार असणार याचीच चर्चा आहे आणि अजून म्हणजे गेले 8 दिवस हीच चर्चा आहे. हा तिढा काही अजून सुटत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा तिढा सुटणे गरजेचं आहे, कारण अवघे काही दिवस आता मतदानाला राहिलेत आणि अजून प्रचाराला सुरुवात महायुतीने केलेली आहे, पण उमेदवार कोण हे निश्चित होत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा तिढा सुटावा अशीच आता कार्यकर्त्यांची भावना आहे. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टीदे, रिफ्रेश हमी. सध्याचे विद्यमान खासदार यांनी आपल्या 10 वर्षाच्या कालावधीत कोणतंही विकास काम केलं नाही. उलट त्यांनी स्वतःच्या लेटरहेडचा वापर विकास कामं थांबवण्यासाठी केला असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय. काय म्हणाले आमदार नितेश राणे, पाहूयात. आणि त्याला विचारा, ओ विनायक राऊत किंवा खासदार म्हणून जे तुम्ही 10 वर्षापासून आमच्याकडे येत आहे, नेमकं आमच्या गावासाठी, आमच्या तालुक्यासाठी तुम्ही नेमकं केलं काय, हा प्रश्न जरा तुम्ही त्यांना मुद्दामून विचारला पाहिजे. जेव्हा आमच्या उसाच्या गाड्या वरतून या रस्त्याच्या मुळे अडकलेले, वरतून कारखान्याकडे उसाच्या गाड्या त्या खराब रस्त्यामुळे खालती यायचे नाही, तेव्हा कारखान्याची बोलण्याची भूमिका नेमकं कोणी घेतली, हा प्रश्न जरा त्यांना विचारा. आज होता गगनबावड्याचा जो घाट बनतोय, तुम्हाला माहिती आहे की हा घाटाचा प्रश्न आपल्या समोर किती महत्वाचा होता. दरवर्षी आपल्याला घाट बंद करायला लागायचा, रस्त्याची दुरवस्था व्हायची. या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करीन की या घाटाच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा आम्ही राणे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय नितीन गडकरी साहेबांना भेटलो, आम्ही रवी चव्हाण साहेबांकडे पाठपुरावा केला. आज जो काही घाट बनतोय त्यासाठी आपल्याला 238 कोटी राणे साहेब आणि आम्ही आपल्या रवी चव्हाण साहेबांचे मानायचे. असे असंख्य प्रश्न आहेत. जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा हे विरोधी पक्षाचे कोणीही लोक आले नाहीत. आता मतं मागायला येतात, पण तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, आमच्या जेव्हा अडचणी होत्या तेव्हा तुम्ही नेमकं का आले नाही, हा प्रश्न विचारला पाहिजे. या विनायकराव खासदार म्हणून त्यांची तर एक खासियत आहे,
ते कधीही समर्थनात आपलं लेटर हेड वापरत नाहीत, चांगल्या गोष्टीसाठी आपल्या कधीच लेटर हेड देत नाहीत. मी तुम्हाला किमान 10 तरी उदाहरणं या मतदारसंघामध्ये दाखवू शकतो की विनायक राऊतांनी आपला खासदार म्हणून लेटर हेड हे ती विकास कामं थांबवण्यासाठी वापरलेली आहे. त्यांनी आम्हाला सांगावं की हे लेटर हेड त्यांचं आहे की नाही. वैभववाडीमध्ये असंख्य लोक आम्हाला सांगू शकतात किंवा लोकप्रतिनिधी निधी आणली म्हणून ती निधी थांबवण्याचं काम याच विनायक राऊतांनी केलेलं आहे. उदाहरणं तुम्ही असंख्य लोक तुम्ही आम्हाला सांगू शकतात. मग असे लोक जे आपल्याला निधी थांबवतात, विकास थांबवतात, त्यांना नेमकं आम्ही निवडून का द्यायचं हा प्रश्न ह्या निमित्ताने आपण त्यांना विचारला पाहिजे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. उद्धव ठाकरेंनी औषधात कमिशन खाल्लं, नारायण राणे यांची टीका. उद्धव ठाकरेंनी औषधात कमिशन खाल्लं, नारायण राणे यांची टीका. आतापर्यंत ट्रेलर पाहिला, 4 जूनला पिक्चर बघा, नितेश राणेंचं विधान. आणि राणेंची प्रचारसभा नसून निरोपाची सभा, हरी खोबरेकर यांचं टीकास्त्र. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.